नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीसंदर्भातल्या बातम्या तर तुम्ही पाहिल्या असतीलच. उद्धव ठाकरेंनी खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदेंच्या एका बड्या नेत्यानं वक्तव्य केलं होतं की 7 ते 8 दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंचे काही खासदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये येतील. ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू झाल्याच्या चर्चा यामुळे रंगू लागल्या. तसं तर ही चर्चा गेल्या 8 महिन्यांपासून सुरू आहे, पण आतापर्यंत एकही खासदार फुटलेला नाही. पण गेल्या 15 दिवसांपासून या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं कोण येणार आणि कोण येणार नाही हे पाहणं महत्त्वाचं त्यावेळेस ठरलं होतं. काही तासांमध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली, तृणमूल काँग्रेस फुटली, 19 ते 20 खासदारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धाबे दणाणले. मग अशा वेळी चर्चा तर होणारच. मग एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री नेते चर्चा सुरू करायला सुरुवात केले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर संपलेलं नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंचे 7 ते 8 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये येणार असं काहीसं समोर आलं. आणि असं वाटू लागलं की खरंच उद्धव ठाकरेंचे खासदार फुटतील. याच सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी एक बैठक बोलावली. म्हणजे खरं तर अशी बैठक बोलवणं ही अनिवार्य असतं. दर 1 ते 2 महिने किंवा 2 ते 3 महिन्यांमध्ये अशा या बैठका बोलावल्या जातातच. तसेच आता पावसाळी अधिवेशनही सुरू होणार आहे. हाही बैठकीमध्ये मुद्दा घेतला जाऊ शकतो. तसेच या संदर्भात उद्धव ठाकरे काही सल्ला देतील, काही चर्चा करतील, खासदारांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यामध्ये त्यांना मदत करतील, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील. खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास कामांच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन करतील. तसंच खासदारांना काही निधीची आवश्यकता असते, तर त्या निधी संदर्भातही ते बैठकीत चर्चा करतील, असं बोललं जाऊ लागलं. पण मुळामध्ये चर्चा होती ती म्हणजे या बैठकीमध्ये किती खासदार उपस्थित राहणार, कोण येणार, कोण येणार नाही, यावरच सगळ्यांचं लक्ष लागून होतं. तर आधी हे पाहूयात मातोश्रीवर कोण कोण उपस्थित होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार आहेत. तर त्यापैकी सुरुवातीला आले ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. त्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत मातोश्रीवरती पोहोचले आणि त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई हे आले. संजय दिना पाटील हे सगळे मुंबईतले खासदार आहेत आणि त्यामुळे ते तिथे आले. पण मग बाकीचे खासदार नाही आले का, तर तेही आले, पण ऑनलाईन पद्धतीनं त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. त्यामागचं कारणही आपण समजून घेऊयात. एक म्हणजे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल होते, पण बैठकीच्या वेळेला ते ऑनलाईन हजर होते. संजय जाधव हेही ऑनलाईन बैठकीत हजर होते, कारण आता सध्या धोंडाचा महिना सुरू आहे आणि अनेकांच्या घरांमध्ये कार्यक्रम असतो. संजय जाधवांच्याही घरी कार्यक्रम होता, त्यामुळे ते ऑनलाईन उपस्थित राहिले. मग संजय देशमुख यांच्या मुलीचं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे, त्यामुळे घरात ती गडबड असते आणि त्यामुळे त्यांनी मुंबईला येणं टाळलं आणि ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. आणि आता धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचं असं झालं की त्यांचा मुलगा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यामुळे ते पुण्यात आहेत. त्यामुळे ते मुंबईला येऊ शकले नाही, पण ते बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा ऑनलाईन हजेरी लावली, कारण आष्टीकरांचा मुलगा हा स्वतः उमेदवार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी ते तिथेच थांबले. त्यामुळे एकूणच काय, तर उद्धव ठाकरेंचे सर्वच्या सर्व 9 खासदार बैठकीला उपस्थित होते. त्यातले 4 खासदार प्रत्यक्ष आणि 5 खासदार ऑनलाईन पद्धतीने हजर होते. त्यामुळे ऑपरेशन टायगरची फक्त हवाच करण्यात आली होती, तो फुसका बार निघाला असं म्हणायला काही हरकत नाही. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.